नमस्कार. माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच नवनवीन विषय घेऊन येत असतो. आजचा सुद्धा हा खूप सेन्सिटिव्हच विषय म्हणावा लागेल. त्याच्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, म्हणजे अतिशय महत्त्वाची बातमी आपले जवळचे नातेवाईक मित्र यांच्यापर्यंत पोहोचेल. थंबनेल वरून विषय तुमच्या लक्षात आलाच असेल मित्रांनो, की जायकवाडी धरणाचं पाणी आणि चाललेला काळा बाजार किंवा जायकवाडी धरणाचं पाणी नेमकं कुठं मुरतंय किंवा छत्रपती संभाजीनगर हे पाण्यासाठी आतुर काय आणि तिथे पाण्याचे प्रॉब्लेम काय आहेत याचा आपण आज सविस्तर वृत्तांत पाहणार आहोत. कारण संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये पैठण या ठिकाणी 1976 साली नाथसागर जलाशय म्हणजेच आपलं जायकवाडीचं धरण बांधलं गेलं, की ज्याच्या जीवावरती संपूर्ण मराठवाडा, त्यानंतर संभाजीनगर यांचं पिण्याचं पाणी, त्याच्यानंतर शेतीसाठीचं जे सिंचन, त्यानंतर छोटे छोटे औद्योगिक धंदे, हे सर्व या पाण्यावरती अवलंबून होते. परंतु तत्च्या काळात काय झालं की तिथे आज तुम्ही ऐकत असाल किंवा उन्हाळ्यामध्ये ऐकत असताल 8-8, 10-10 दिवस संभाजीनगरला पाणी पुरवठा होत नाही. याची कारण काय हे तिथल्या राजकीय नेत्यांना माहिती आहे. कारण तिथे ज्या औद्योगिक एरिया आहे त्या ठिकाणी ऑटोमॅटिक बियर बनवण्याच्या फॅक्टरी आहेत 6. एका बियर फॅक्टरीची कॅपॅसिटी आहे रोजची 3.5 लाख बॉटल बनवण्याची. हे ॲटो प्लांट आहेत. असे 6 प्लांट आहेत तिथे. लिकरचे 3 प्लांट आहेत, म्हणजे जवळजवळ हे 9 प्लांट आहेत. आता जर बियरचे आपण जर पाहिलं तर 3.5 लाख लिटर, 3.5 लाख बॉटल बनवण्याची कॅपॅसिटी, म्हणजे पाणी त्यांना वॉशिंगसाठी पाणी जातं, पूर्ण सगळं वॉशिंग होतं. त्याच्यानंतर पाण्याचा वापर त्याच्या बियर बनवण्यासाठी सुद्धा होतो. लिकरचंही तेच आहे, म्हणजे करोडो लिटर पाणी. आणि त्याचा हा चाललेला काळा भ्रष्टाचार, ह्या सरकारच्या खिशात पैसे जाण्यासाठी किंवा त्याचा जो एक्साईजचा महसूल आहे. असं नाही की तिथे कामगार कोणी एक म्हणजे 10-20-30 हजार लोक एका फॅक्टरीत काम करतात, तर ही पूर्ण फॅक्टरी आहे. बियरच्या ज्या फॅक्टरी आहेत ह्या पूर्ण ऑटोमॅटिक आहेत. जिथे 10,000 लोक काम करू शकतात तिथे ह्या फॅक्टऱ्या 100-200 लोक चालू शकतात. म्हणजे नेमकं पाणी बघा, संभाजीनगर जे कोरडं पडलेलं आहे, चिमणी जर ओरडली तर उन्हाळ्यात तिला पाणी प्यायला नसतं, तर माणसांची काय अवस्था होत असेल. आणि याच्याकडे संपूर्ण तिकडची महानगरपालिका असेल किंवा वाळूंचे काय सेपरेट नगर परिषद असेल, नगरपालिका असेल, जो काही विषय असेल, फक्त मग ती एक इंग्लंडची राणी म्हणायची, रोटी नाही भाकीर मिळत नाही तर ब्रेड खा. आता इथं पाणी नाही मिळत म्हणून काय बियर प्यायची का? तर मित्रांनो, अशा पद्धतीने तिथला गैरव्यवहार चालू आहे. त्याच्यामुळं हे संभाजीनगर जे आहे हे ताणलेलं आहे. कित्येक सरकार आली गेली, सगळ्यांनी त्याच्याकडे डोळे झाकून पाहिलं गेलं, पण तिथला मतदार हा डोळे झाकून कोणालाही मतदान करतोय. पाणी जातंय कुठे बघा ना तुम्ही. याचा एक्साईज येण्यापेक्षा याचा त्रास किती मोठा आहे. म्हणजे भीक नको पण कुत्रावर अशी पाळी आलेली आहे. कारण याचा जो त्रास आहे तो सर्व संभाजीनगरच्या आसपासची गावं, संभाजीनगर असेल मेन सिटी, यांनी सुद्धा याच्याकडे एका वेगळ्या पद्धतीने पाहिलं पाहिजे. कारण कुण्या एकाच्या घशात पैसा घालण्यापेक्षा किंवा सरकारच्या घशात सगळाच पैसा जाण्यापेक्षा हाच काही एक मार्ग नाहीये की सगळीकडून टॅक्स यायचा. मग तिथं तुम्ही एवढा पाणी पुरवठा करताय, तोच जर पाणी पुरवठा जर तो संभाजीनगरकरांच्या मुखामध्ये गेला तर ते सुखावतील. रोज मुबलक पाणी असं उपलब्ध राहील हे ज्या दारूच्या फॅक्टऱ्यांना पाणी देण्यापेक्षा. इकडे एक सरकारने कटाक्षाने पाहिलं पाहिजे, परंतु इकडे सगळे डोळे झाक चाललेले आहे भरमसाठ. कारण काय होतं मित्रांनो, ज्यावेळी सरकारला असा फायदा मिळतो एक्साईज मधून, त्यावेळी सरकार त्यांना काय करतं, मग लाईट फुकट घ्या, जागा फुकट घ्या, पाणी फुकट घ्या. म्हणजे जे आपल्या हक्काचं पाणी आहे,
जे आपल्या पिण्याचं पाणी आहे, जे आपल्या वापराचं पाणी आहे, जे आपल्या शेतीचं पाणी आहे, हे सर्व त्या दारू बनवण्यासाठी दिलं जातं. परत त्याच्यात बरेच काही जे दारूचे कंटेंट आहेत, बार्ली म्हणून असेल, ते हरियाणावरून येतं, म्हणजे दुसऱ्या राज्यातून त्याची आयात केली जाते. काही प्रॉडक्ट जर्मनीवरून मागवले जातात. मग एवढा उठाठेव करण्यापेक्षा संभाजीनगरकरांना पाणी पिऊ द्या ना, संपूर्ण मराठवाड्याला पाणी पिऊ द्या ना, जाऊ द्या ना, सर्वांची शेती पूर्ण हिरवीगार होऊ द्या. काही गरज नाही एक्साईजची. आणि नाहीतरी काय फायदा आहे त्या एक्साईजच्या पैशाचा? कुठे काय लोक लाखो करोडो कोटीचे घोटाळे करतात. त्यासाठी हे परमेश्वराने दिलेलं फुकटच्या पाण्याचा वापर जर असा गैरवापर होत असेल, तर त्या ठिकाणी परमेश्वराने जर तिसरा डोळा उघडला तर राजकीय लोकांनाच लक्षात येईल की या ठिकाणी खऱ्या अर्थाने जे लोकांचे हाल चाललेले आहेत. आता उन्हाळ्यामध्ये तर मी सांगतोय फॅक्टरी पूर्ण बंदच ठेवा. बाहेरच्या राज्यात काय बिअरची उत्पादन होत नाहीत का? बऱ्याच ठिकाणी पुण्याची म्हणजे बेव्हरेजवाले आहेत जे बनवून देतात, त्या ठिकाणी करा ना. ज्या ठिकाणी मुळातच पाण्याचा तुटवडा आहे, ज्या ठिकाणी मुळातच पाण्याची खोली हे खूप खोल आहे, अशा ठिकाणी जर तुम्ही आयतं जायकवाडीचं पाणी हे जर असं बनावट पद्धतीने जर दिलं किंवा त्यांच्या मुखातून काढून घेतलं गेलं, तर सर्वसामान्य संभाजीनगरकर हा ताणलेला किंवा कोरडाच राहणार आहे. आणि हे तुम्ही संभाजीनगरकरांनी खऱ्या अर्थाने म्हणजे लक्षात आणून दिलं पाहिजे की ज्या धरणावरती आपण जे पाणी तुम्हाला दिलेलं आहे, ते पाणी तुम्ही अशा पद्धतीने वायफट याला घालू नका. हेच जर शहर दुसऱ्या एखाद्या राज्यात असतं, समजून घ्या कुठल्या, तर त्या नेत्यांनी असं केलं नसतं. परंतु आपले फक्त वापर करून घेतला जातो आणि सर्वसामान्य मतदार शेतकरी यांना होल थापा बळी देऊन काहीतरी हे मंत्री संत्री स्वतः आपले घोटाळे गपले आणि पैसे कमवत असतात. यांना कशाची गरज नसते. पाणी असू नसू यांना फरक पडत नाही. यांच्याकडे 10-10, 20-20 बोरवेल असतील, विहिरी असतील, हे पाणी विकत आणून पितील, आंघोळी करतील. पण एक सर्वसामान्य तळागाळातला माणूस किंवा एक सर्वसामान्य शेतकरी ज्याला शेतीसाठी लागणारं पाणी आणि पिण्यासाठी लागणारं पाणी हे जर जायकवाडीतून जात असेल, नाथसागर जलाशयातून जात असेल, तर त्या पाण्याला मात्र कोणी हात लावू नये किंवा या मतदारांनी सुद्धा हात लावू देऊ नये. कारण हे तुमच्या हक्काचं पाणी आहे आणि पाणी हेच जीवन आहे मित्रांनो. आणि ते जर असं दारू बनवण्यासाठी वापरलं जात असेल, म्हणजे विष बनवण्यासाठी वापरलं जात असेल, त्याचा काहीही फायदा नाही. किती एक्साईज येऊ द्या, काही फायदा नाही. तेवढे घोटाळे तर किती लोक करून जातात मंत्री संत्री. म्हणजे हे त्यांच्यासाठी चाललेली सिस्टम आहे का? या सिस्टमला कुठंतरी तोडलं गेलं पाहिजे आणि हे दारूच्या धंद्यांसाठी दिलं गेलेलं पाणी बंद केलं पाहिजे. ज्यावेळी तुम्ही पाणी कमी पडता त्यावेळी ते जे ऊर्जा बनवणारे प्रकल्प बंद करता, पण मात्र दारूचे प्रकल्प तुम्ही बंद करत नाही. म्हणजे हा कुठला न्याय आला? संभाजीनगरकरांना माझी विनंती आहे, हा व्हिडिओ तुमच्या महानगरपालिकेपर्यंत किंवा मंत्रालयापर्यंत पोहोचवा. ही तुमची जबाबदारी आहे किंवा संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी आहे की अशा पद्धतीने आपल्या मुलाबाळांच्या तोंडातलं पाणी कुणाला हिसकू देऊ नका. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.